मुंबई विकेट कीपर मागे थांबायचे. तिन्ही विकेट कीपर तयार आहेत. गोलंदाज मनीष मजा येणार. बॉलआउटचा थरार आहे. आणि आता पहिली टीम विकी प्रतिष्ठान गोपी 11 ऐरोली. सतीश चला गोपी 11 टीम. बबलू सर आपल्याला विनंती प्लीज, आपण कॅमेऱ्याच्या समोर आहोत तर एक विनंती असेल प्लीज, अगदी ही जी विकेटची पॅच आहे याच्या समोर कोणी उभं राहणार नाहीये. कुठली टीम आता हाताळली तर मात्र तुम्हाला आम्ही पेनलाइज करण्यात येईल. एक बॉल आम्ही कमी करणार आहोत. मॅनेजमेंट थोडीशी स्ट्रिक्ट आहे, त्यांनाही माहिती आहे वेळेचं पालन करणं खूप गरजेचं आहे. तिन्ही कीपर्स येस कीपर उपस्थित आहेत. ज्या टीमची बॉलिंग असेल त्या टीमच्या कीपरला आतमध्ये यायचंय. येस सुरू करूया प्रशांत सर. गोपी 11 ऐरोली सतीश गोलंदाज आहेत आणि पहिला प्रयत्न ते करतायत. 5 संधी असणार आहे प्रत्येक संघाला आणि मॅक्झिमम हिट तुम्हाला करावं लागतील क्वालिफाय करण्याकरता, अर्थात फायनलचं तिकीट तुम्हाला मिळवायचं. त्याला टाळ्यांचा गजर करूया. बॉल आउटचा थरार. सतीश तयार. ओ जस्ट मिस. मंदार थोडासा निराश असेल. पहिल्या चुंडवरती अजूनही खातं खोललं गेलं नाही गोपी 11 संघाकडनं. यानंतर आरसी बॉयज अलिबाग विकेट कीपर आणि आता गोलंदाज आहे गेंदबाज प्रमोद. आरसी बॉयज गोलंदाज प्रमोद. एक थोडीशी सूचना आहे, अगदी आमच्या समोर जे उभे आहेत सगळ्यांना त्यांना विनंती आहे, कारण साईड नो साठी आपण कॅमेरा लावला मागे, तर त्याच्या मधोमध तुम्ही येतात तर टीम तुम्हाला विनंती असेल थोडंसं तुम्ही अजूनही तुमच्या डाव्या साईडला उजव्या साईडला या. थोडंसं सर आपणही थोडंसं उजव्या साईडला या प्लीज. आणि इथे मधोमध या अँगललाही आपल्याला कव्हर करायचं आहे. येस थँक्यू सो मच. मनीष गोपी 11 संघाने खातं खोललेलं नाहीये. ओ प्रमोद अपेक्षित ठरलेले आहेत. यानंतर टीम धनवीन कनक मुंबई दत्ता मोहिते. मनीष आतापर्यंत खातं खोललं गेलेलं नाहीये. कठीण आहे ना सर, कठीण आहे. हाही बॉल खूप वाईड आहे. अगदी आपण फुलटॉसही गृह्य धरणार आहोत, तोही गृह्य धरल्या जाणार आहे, पण तरी देखील विकेटच्या जवळपास कोणी अजून पोहोचलेलं नाहीये. मनीष एक संधी तुम्हाला दिली गेली ती आता पूर्ण झाले. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्यांना मॅक्सिमम वेळा हिट करायचे आणि फायनलचं तिकीट प्राप्त करायचं. त्यासाठी ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2026 मध्ये बॉल आउटचा थरार. सगळं काही इथे पणाला लागलं. इथून मात्र जर तुम्ही चेंडू हिट केले तर मात्र तुम्हाला 6 किंवा 3 आणि पारितोषिकही कन्फर्म होईल. सिब्बान नाही, गुल्ड स्पॉटवर चेंडू टाकला आणि सिस्टम वरून गेलेला आहे. गोपी 11 ऐरोली आणि त्यानंतर आरसी बॉयज अलिबाग. प्रफुल्ल पाटील अजूनही खातं खोलायचंय. दुसरी फेरी सेकंड डाऊन. ओ माय गॉड, अगदी जवळून गेलाय चेंडू लेग स्टंपच्या. आता धनवीन कनक मुंबई सेकंड राऊंड. बाळा ठाकरे आला रे आला, बाळा ठाकरे आला. धनवीन कनक मुंबई दुसऱ्या फेरीतील अत्यंत महत्वाचा गोलंदाज आहे बाळा ठाकरे. क्या बाला का बोलबाला होगा? बिहाइंड द विकेट आपको खड़े रहना है. बाला ठाकरे. ओह माय गॉड, बाला ठाकरे, क्या बात है. बाला का बोलबाला. धनवीनचं खातं खोललं गेलेलं आहे. धनवीन कनक 1. तिसरी फेरी गोपी 11 ऐरोली. अर्थात धनवीन कनक मुंबई जरा बाळासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. जबरदस्त कामगिरी केली. पण खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. मजा येईल. आता मात्र ते दडपण, ते प्रेशर थोडंसं वाढलंय. हा बॉल आता हिट करावाच लागणार. ते दडपण घालवण्यासाठी बॉल मात्र हिट करावाच लागेल. मोहन
नाही, खूप लांब आहे, खूप लांब आहे. आरसी बॉईज अलिबाग. गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत मोरे. तिसरी फेरी. नाही, खूप लांब आहे. धनवीन कनक मुंबई बाळानंतर सुरुवात केले, खातं खोलले, आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल, परंतु बघूया ही आता आघाडी वाढवायची आहे, त्यासाठी आणखी एकदा ते हिट करतील. गोलंदाजी मार्क वरती येतोय. बाळा कानमंत्र देत असताना यशाचं गुपित काय ते आपल्याला कळेल. आणि गोलंदाज आहे संतोष. गोलंदाज. ओ माय गॉड. धनवीन कनक मुंबई कडक कडक. नाही, अजून 2-2 संध्या राहिल्यात. मग मात्र दोन्ही टीम्सनी दोन्ही हिट केले आणि कनक टीमनी जर एक मिस केला तर ते लेवल होऊ शकतं. मग आता दोन्ही टीम्सला किमान एक संधी देणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही हिट केलात तर तुमचं अस्तित्व टिकून राहील, नाहीतर मग तुम्हाला सेमीफायनल खेळावी लागेल. किंवा आणखीन एक मला असं वाटतं, जर दोनदा तुम्ही हिट केलं तर 2-2 अशा प्रकारे पॉईंट पण होऊ शकतात. अजून चौथी संधी आहे. खातं खोलायचंय गोपी 11 संघाला. पहिल्यांदा जबाबदारी खातं खोलायचंय. गोलंदाज सज्ज. नाही, चला. आरसी बॉईज ही खरं तर इथं खातं खोललं तर वेगळं काय होऊ शकतं, खातं नाही खोललं तर चित्र स्पष्ट असणार आहे. कारण आतापर्यंत धनबिन कनक मुंबईच्या खात्यामध्ये 2 पॉइंट आहेत. बाकी टीमला अजूनही खातं खोलता आलेलं नाहीये. अगदी बरोबर म्हटलं सर. मात्र जर RC 11 टीम तुम्हाला थोडंसं खातं खोलायचंय, कमबॅक करायचंय, तर आपल्या बॉलर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा जोरदार. सचिन. याचा अर्थ धनबिन कनक मुंबई हा संघ ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2026च्या दुसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ या ठिकाणी ठरतोय. दुसरा संघ आपल्याला ठरवायचा आहे की कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, पण तत्पूर्वी सेमीफायनलचा मॅच अत्यंत महत्वाचा असेल. डीजे मास्टर कमान. धनबिन कनक मुंबई, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस काही नाही ते घेऊन या प्लीज.